नमस्कार. देववाणी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आजच्या लेक्चरमध्ये परस्मैपदी प्रत्यय त्याच्या पुढचे जे प्रत्यय आहेत, आत्मनेपदी प्रत्यय ते शिकणार आहोत. आधीच्या लेक्चरमध्ये आपण परस्मैपदी प्रत्यय शिकलो होतो. ती तह अंती सी थह थ मी वह मह परस्मैपदी लट लकाराचे प्रत्यय आणि धातू पण चालवला होता. पठती पठतः पठन्ति पठसी पठतः पठथ पठामी पठावः पठामः आणि मी तुम्हाला गृहपाठासाठी नमधातू दिला होता, गमगच्छ धातू दिला होता. तर इथून पुढे आपण आधी आपण परस्मय पदातलेच लट लकारातले वर्तमान काळातले पुढचे धातू चालवूया. चौथा गण, सहावा गण आणि 10वा गण आणि मग आपण आत्मनेपदी प्रत्यय सुद्धा जाणून घेऊया. तर चौथ्या गणाचा धातू आपण पहिला घेतोय आजच्या लेक्चरमध्ये. परस्मैपदी लट लकार वर्तमान काळ चौथा गण नृत धातू. नृत्य करणे किंवा नाचणे. चौथा गण परस्मय पद लट लकार वर्तमान काळ. नृत धातू चौथ्या गणाचा आहे. त्याचा विकरण य आहे. त अधिक य नृत्य असं त्याचं अंग बनवून पुढे त्याला आपण प्रत्यय लावणार आहोत. तर नृत्यती, नृत्यतः, नृत्यन्ति. प्रथम पुरुषः. नृत्यसि, नृत्यथः, नृत्यथ. मध्यम पुरुषः. नृत्यामि, नृत्यावः, नृत्यामः. उत्तम पुरुषः. प्रथम पुरुषः, मध्यम पुरुषः, उत्तम पुरुषः याच क्रमाने आपण आपले प्रत्यय सुद्धा पाठ करणार आहोत, आपले धातू सुद्धा तयार करणार आहोत आणि सुरुवातीला तुम्ही त्या पुरुषांचा उल्लेख करा. नंतर हळूहळू ते पुरुष नाही म्हटलेत आणि थेट तुम्ही ती तह अंती सी थह थ मी वह मह असं म्हटलं तरीही चालेल. नृत्यती, नृत्यतः, नृत्यन्ति. नृत्यसी, नृत्यथः, नृत्यथ. नृत्यामि, नृत्यावः, नृत्यामः असं म्हटलं तरीही चालेल. सुरुवातीला तुमच्या अगदी पक्क लक्षात राहण्यासाठी तुम्ही त्या पुरुषांचा उल्लेख करा. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. नृत धातू आपण चौथ्या गणाचा चालवलाय. आणखी एक धातू घेऊया. नश. नश नाश करणे, नष्ट करणे. चौथा गण परस्मय पद लट लकार वर्तमान काळ. नश्यति, नश्यतः, नश्यन्ति. प्रथम पुरुषः. नश्यसि, नश्यथः, नश्यथ. मध्यम पुरुषः. नश्यामि, नश्यावः, नश्यामः. उत्तम पुरुषः. असं आपण चौथ्या गणाचे आपण हे दोन धातू चालवले. तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्ही तुष हा धातू चालवू शकता. तुष म्हणजे संतुष्ट होणे, समाधान पावणे अशा अर्थाचा हा धातू आहे. ष षटकोनाचा त्याच्यात य लावून तुम्ही तुष्यती, तुष्यतः, तुष्यन्ति अशी रूपं बनवू शकता. तर चौथ्या गणाचा आपण धातू, चौथ्या गणाचे दोन धातू चालवले. सहाव्या गणाचा धातू बघूया. सहाव्या गणाचं विकरण आहे. सहाव्या गणाचं विकरण आहे अविकरण. आणि समजा आपण लिख धातू घेतला
तर लिख अधिक अ, लिख असं ते पूर्ण होईल. तुम्ही आपण क्रियापदांची प्रक्रिया जी आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितली होती ती वही उघडा, नीट त्याचा अभ्यास करा, किंवा आधीचं लेक्चरही तुम्ही जे यूट्यूबवर इथे अवेलेबल आहे आपल्या या चॅनलवर तेही बघू शकता. लिख, लिहिणे हा धातू 6व्या गणाचा आहे. 6वा गण परस्मय पद लट लकार वर्तमान काळ. लिखती, लिखतः, लिखन्ति प्रथम पुरुषः. लिखसि, लिखथः, लिखथ मध्यम पुरुषः. लिखामि, लिखावः, लिखामः उत्तम पुरुषः. लिख धातू चालवला. आणखी एक धातू आपण 6व्या गणाचा घेऊ शकतो. दिश, दिश दाखवणे, दाखवणे, दिशा दाखवणे या अर्थी हा धातू आहे. 6वा गण परस्मय पद लट लकार वर्तमान काळ. दिशती, दिशतः, दिशन्ति प्रथम पुरुषः. दिशसि, दिशथः, दिशथ मध्यम पुरुषः. दिशामि, दिशावः, दिशामः उत्तम पुरुषः. हा 6व्या गणाचा 6व्या गणाची आपण प्रॅक्टिस केली, किंवा 6व्या गणाचे हे 2 धातू चालवले. तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्ही क्षिप धातू चालवून बघा. क्षिप फेकणे या अर्थाचा हा धातू आहे 6व्या गणाचा. आता 10वा गण 1 4 6 10 हा गट आपण बघतोय. पहिल्या गणाचं विकरण अ, 6व्या गणाचं 4थ्या गणाचं विकरण य, पहिल्या गणाचं विकरण अ, 4थ्या गणाचं विकरण य, 6व्या गणाचं विकरण अ, आणि आता 10व्या गणाचं विकरण अय. पूज धातू आपण चालवतोय. पूजा करणे. 10वा गण परस्मय पद लट लकार वर्तमान काळ. लट लकार म्हणजेच वर्तमान काळ. पूज 10व्या गणाचा धातू आहे. अय विकरण आहे. मग पूज अधिक अय, ज अधिक अ, अ त्याच्यात ऍड होऊन ज पूर्ण होतो. त्यामुळे पूजय असं त्याचं अंग तयार होतं. ही आपण प्रक्रिया बघितली होती. त्यामुळे पूजयति, पूजयतः, पूजयन्ति प्रथम पुरुषः. पूजयसि, पूजयथः, पूजयथ मध्यम पुरुषः. पूजयामि, पूजयावः, पूजयामः उत्तम पुरुषः. असा पूज धातू आपण 10व्या गणाचा चालवला. त्यानंतर कथ धातू सांगणे. 10वा गण परस्मय पद लट लकार वर्तमान काळ.
कथयति, कथयतः, कथयन्ति, प्रथम पुरुषः, कथयसि, कथयथः, कथयथ, मध्यम पुरुषः, कथयामि, कथयावः, कथयामः, उत्तम पुरुषः. हा 10व्या गणाचा लट लकारात धातू चालवला परस्मय पदात. तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्ही रच धातू चालवून बघू शकता. रच, रचना करणे, रच, रचना करणे. दहाव्या गणाचा धातू आहे. आता लट लकारात वर्तमान काळात, लट लकारात म्हणजेच वर्तमान काळात आपण परस्मय पदातले धातू चालवून बघितले. परस्मय पदाचे लट लकाराचे म्हणजे वर्तमान काळाचे प्रत्यय सुद्धा आपल्याला कळले. ती तह अंती, सी थह थ, मी वह मह. आत्मनेपदी प्रत्यय आपण आता पुढे जाऊन आत्मनेपदी प्रत्यय लट लकारातले जाणून घेऊयात. एक धातू चालवूयात आणि मग आपण थांबूयात. आत्मनेपद लट लकार. आत्मनेपद लट लकार म्हणजेच वर्तमान कालस्य प्रत्ययाः. ते, इते, अन्ते, प्रथम पुरुषः. से, इथे, द्वे, मध्यम पुरुषः. इ, वहे, महे, उत्तम पुरुषः. हे प्रत्यय आपण आत्मनेपदी धातूंना लावणार आहोत. त्या धातूंकडे जाण्याआधी मी तुम्हाला एक सांगेन. इथे ई आहे, इथे मधल्या ह्या सुरुवात ई ने होते किंवा इथे मधला हा जो प्रत्यय आहे त्याची सुरुवात ई ने होते. तर जिथे जिथे ई हा प्रत्यय लागतो, समजा रम धातू आहे, पहिल्या गणाचा धातू आहे, तर रम अधिक त्याचं विकरण काय आहे? अ. धातू पहिल्या गणाचा आहे, विकरण अ, त्यामुळे त्याचं क्रियापदाचं अंग तयार होतं रम. आणि मग त्याच्यामध्ये ई प्रत्यय जर लागला तर ह्या म मध्ये अ असल्यामुळे अ अधिक ई बरोबर ए तयार होतो. त्यामुळे जिथे जिथे ई आहे तिकडे तिकडे ए होणार. ई आहे तर रमेते, ई आहे तर इकडे रमेथे, किंवा इकडे ई हा प्रत्यय आहे तर रमे, अशी रूपं होतील. आता कसा धातू चालतो ते आपण बघूया. पुन्हा बघा, आत्मनेपद लट लकाराचे वर्तमान काळाचे प्रत्यय काय आहेत? ते, इते, अन्ते, से, इथे, द्वे, ई, वहे, महे. तर आपण रम धातू चालवतोय. पहिल्या गणाचा रम, रमणे, पहिला गण, आत्मनेपद लट लकार म्हणजेच काय? वर्तमान काळ. ते, इते, अन्ते, रमते, रमेते, रमन्ते, प्रथम पुरुषः. से, इथे, द्वे, रमसे, रमेथे, रमद्वे, मध्यम पुरुषः. ई, वहे, महे, रमे, रमावहे, रमा, महे, उत्तम पुरुषः. याच्याबरोबर आणखी एक धातू चालवूया.
वृत वर्त हा धातू चालवूया. होणे असणे धातू पहिल्या गणाचाच आहे. पहिला गण आत्मनेपद लट लकार वर्तमान काळ. वृत वर्त चालवायचं रूप वर्त आहे, त्यामुळे वर्त हे रूप घेऊन आपण चालवणार. मूळ धातू जरी वृत असला तरी वर्तते. प्रत्यय काय आहे आठवा? ते इथे अंते. वर्तते असं त्याचं रूप होईल. वर्ते ते. मी सांगितलं होतं जिथे जिथे ई आहे तिकडे ए होणार. वर्तते वर्ते ते वर्तन्ते प्रथम पुरुषः. वर्तसे वर्तेथे वर्तद्वे मध्यम पुरुषः. आणि वर्ते वर्तावहे वर्तामहे उत्तम पुरुषः. अशी वृतवर्तची रूपं चालतील. तुम्ही प्रॅक्टिससाठी एक धातू घ्या. लभ धातू घ्या. लभ त्याचा अर्थ आहे लाभ होणे. पहिला गण आत्मनेपदाचाच धातू आहे, तर त्याची ती रूपं चालवा. लभते लभेते लभन्ते लभसे लभेथे लभद्वे लभे लभावहे लभामहे अशी त्याची रूपं बनतील. लभते लभेते लभन्ते लभसे लभेथे लभद्वे लभे लभावहे लभामहे. चालवून बघा. अशी त्या धातूची तुम्ही प्रॅक्टिस करा. आणखी चौथ्या आणि सहाव्या गणाचे पण 10व्या गणाचे पण धातू आत्मनेपदात कसे चालवता येतात त्याचं ते चालवून बघा. जरा लिहून बघा. आज आपण थोडं परस्मैपदी लट लकाराचे प्रत्यय आठवले. तीतः अंती सीथ हथ मी वह मह. आणि आत्मनेपद लट लकार वर्तमान काळाचे प्रत्यय आपण नव्याने शिकलो. ते इथे अंते से इथे द्वे ई वहे महे. इथून पुढे आपल्याला अनेक प्रकारचे प्रत्यय पाठ करायचे आहेत. हे प्रत्यय तुम्ही चांगले लक्षात ठेवा, पाठ करा. ते कधीही तुम्हाला आठवले पाहिजेत. कुठलंही व्याकरण सोडवताना किंवा कुठल्याही व्याकरणाचा प्रकार सोडवताना आता इथून पुढे हे प्रत्यय तुमच्या लक्षात असायला पाहिजेत. त्यामुळे ते नीट पाठ करा, कधीही विसरता कामा नयेत. इथे आपण हे लेक्चर थांबवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.